हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण एकदम नवीन पापडाची रेसिपी पाहणार आहोत। गव्हाच्या पिठाचे मस्त असे कुरकुरीत पापड पाहणार आहोत। एकदम कागदासारखे पातळ होता हे पापड। तुम्ही बघू शकता, यामधून माझे बोटो पण दिसत आहे आणि तेलाचा एक बी थेंब न टाकता मस्त असे पापड बनवणार आहोत। 1-2 वर्षे टिकतील असे पापड होत आहे मस्त। हे बघा किती पातळ झाले आहेत आणि एक पण पापड तुटणार नाही। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा। बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 2 वाटीचं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। परात घेतली, चाळणी घेतली। आता हे थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे। हे बघा, हे असं थोडं जाडसर असलं तर जास्त गाळत नाही बसायचं। आणखी 1 वाटी घेतली। आता हे गाळून घेतलं। आता एक पातेले घेतलं आणि त्याला एका कपड्याने, कॉटनच्या कपड्याने अशा ओढणीनं बांधून घ्यायचं आणि हे तेच गाळलेलं पीठ परत थोडं थोडं टाकून असं पूर्ण कपड्यावरती पण गाळून घ्यायचं। असं वाटीच्या साहाय्याने असं प्रेस करत राहायचं, म्हणजे लवकर गाळल्या जाते। या हाताने बी फिरवलं तरी चालेल। हे बघा, हे किती जाड निघत आहे। नंतर आपण एका काढून घेऊ आता आणि एका वाटीमध्ये टाकूया। असंच थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं। जे जाडसर आहे ते काढून घ्यायचं। आता हे पूर्ण पीठ गाळून घेतलं मी। आता हे ओढणी जी आहे हे सोडून टाकू आणि हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं। चपात्या वगैरे बनवायच्या असल्या तेव्हा तेवढं उरलं ते। आता हे ओढणी सोडते। आता हे पीठ बघा एकदम असं बारीक करून घेतलं। आता यामध्ये पाणी घालूया। तर 3 पातेलं आपल्याला पाणी घालणं आहे, 3-3.5 पातेले आणखी टाकते। आता याच्या गुठल्या राहिल्या नाही पाहिजे, तर असं हाताने व्यवस्थित हे फिरून घेऊ। गाठा वगैरे राहिल्या नाही पाहिजे। कंटिन्यू असं फिरत राहू। आता आपण पहिलेच यामध्ये 2 पातेलं पाणी घातलं होतं, आता आणखी 1 पातेलं घातलं। आता कंटिन्यू असं फिरून घेऊ। जे गाठा वगैरे असतील ते अशा मिटून जातील, गुठल्या वगैरे। आता थोडा वेळ हे फिरून घेतलं। आता यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते, एक ग्लास। आता बघा यामध्ये काहीच गाठा नाही आहे। असं व्यवस्थित फिरून घ्यायचं। हे थोडंफार राहते पण हे नंतर आपण गाळून घेऊया। आता आणखी थोडंसं पाणी घालते, जास्त नाही, 1 ग्लास घालायचं। आता हे बघा किती पातळ झालं, असंच पाहिजे आपल्याला। आता झाकण ठेवून 6-7 घंटे झाकून ठेवूया हे पीठ। आता 6-7 घंटे झाले आहेत आणि हे बघा याला असा फेसकट आला आहे। असं चम्मचने थोडंसं फिरून घेते। एकदम असा ढीक वगैरे बसत नाही आतमध्ये, पीठ खूप पातळ होतं ते। आता परत एक पातेलं घेतलं आणि त्याला असं कपड्यानं बांधून घेतलं। कोणतीही ओढणी नाहीतर कॉटनचा कपडा घ्यायचा आणि असं बांधून घ्यायचं। आता ते भिजलेलं पीठ आपल्याला हे थोडं थोडं टाकून असं हे गाळून घ्यायचं आहे। आणि हे एवढं पातळ राहते की ओढणी या कोणत्याही कपड्यावर टाकले की ते व्यवस्थित गाळल्या जाते। आणि असं वाटीनं प्रेस करून घेऊया। काही जास्त टाइम लागत नाही, लगेच गाळल्या जाते। असंच थोडं थोडं पीठ हे टाकून आपल्याला भिजलेलं गाळून घ्यायचं आहे। काही गाठा वगैरे असल्या त्या अशा अटकून जातात। आता हे सर्व पीठ असं गाळून घेतलं मी। हे बघा याचा थोडासा फेसकट राहून जातो वरती आणि हे एवढं उरलं, काढून घेते।
आता ही जी ओढणी बांधलेली आहे हे काढून घेते, सोडून घेते. हे बघा चम्मचने थोडंसं फिरून घेते. आता तर याच साईजचं एक पातेलं घेतलं आणि जेवढं हे भिजलेलं पिठामध्ये पाणी आहे तेवढंच पाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये पण घेतलं. तेवढंच घ्यायचं, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. पातेलं गॅसवरती ठेवलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आणखी टाकते थोडंसं. आता जे भिजलेलं पीठ आहे ते टाकूया यामध्ये. उकळ आली की पूर्ण टाकून घेते आणि चम्मचनी कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचं आहे. गॅस कमी जास्त करत राहायची आणि चम्मचनी कंटिन्यू असं फिरवत राहायचं, हलवत राहायचं. पातेल्याच्या तळ्याला चिटकलं नाही पाहिजे पीठ, नाही तर पूर्ण ते काळं झालं तर मग पूर्ण हे मिश्रणमध्ये मिक्स होऊन जाईल. तर कंटिन्यू असं पातेल्याच्या तळ्यापर्यंत जो चम्मच आहे तो असं हलवत राहायचा. आता हे बघा थोड्या वेळानंतर हे थोडंसं असं घट झालं. आणखी आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत राहायचं. गॅस कमी जास्त करतच राहायची. आता थोड्या वेळानंतर हे बघा हे एवढं आटून घेतलं मी आणि हे एवढं पापड बनवण्यासाठी एकदम परफेक्ट झालं. आता यामध्ये थोडंसं तिखट घालूया. ते हे लाल मिरच्या कुटून घेतल्या हे टाकते. याने जे पापडात ते असे चवदार लागतील आणि तिखट लागतील मस्त खायला. आता आपण हे याचे पापड टाकूया. ते हे झालं आहे व्यवस्थित एकदम पापड बनवण्याजोगतं मिश्रण तयार गव्हाच्या पिठाचं. ते एक पन्नी टाकली मी आणि या पन्नीवरती आपल्याला हे पापड वाळू घालायच्यात. तर हे मिश्रण जे आहे थोडं थोडं टाकायचं, लगेच पसरून जाते. पन्नीवरले जे पापड आहेत ते एकदम वाळले की असे वरती येऊन जातात आणि मग पापड तुटती नाही. ते शक्यतो पन्नीवरतीच पापड वाळू घालायचे. ते सुकले की एकदम वर येऊन जाता आणि काढण्यासाठी त्रास होत नाही. याच्यावरचा एक पण पापड तुटला नव्हता, पूर्ण पापड निघून आलते आरामशीर. आता हे असं थोडं थोडं करून हे पूर्ण पापडवरती हे मिश्रण टाकून देते. तुम्हाला हे एकदम पातळ दिसत असेल पण हे एकदम शिजवलं व्यवस्थित आणि याचे पापड तुटतील नाही. आता हे जे मिश्रण आहे हे पापडाचं, आता हे एवढं काही गरम पण नाही आहे आणि हे मिश्रण पातळ आहे. तर हे थोडंसं असं फैलून जाते. तर लेवल घ्यायसाठी असं वरतून थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि जी कडकडीची एखादा जाडसर असली त्याच्यावरतीच टाकायचं. एकदम पतल्या याच्यावर पण नाही. छोटंसं असलं तर ही जेवढी साईज होती याच्यावरती सरे दिले मी हे टाकून पापड आणि उरलेले पापड मी पळमावरती टाकले. पळम आथरून दिला आणि याच्यावरती दिले टाकून. आता दुसऱ्या दिवशी आणि हे मी घरातच वाळू घातले, बाहेर पण नाही. आता दुसऱ्या दिवशी हे बघा कसे झाले आहे. पंख्याखाली होते हे रात्रभर, दिवसभर आणि रात्रभर. हे बघा किती पातळ झाले आहे आणि एक पण नाही पापड तुटला. हे बघा हे असे निघून येतात याच्यावरती वाळू घातले की. हे बघा मस्त. आता हे सर्व काढून घेते मी आणि आपल्याला हे कडकड उन्हामध्ये वाळू घालणार आणि हे इथले पातळ झाले ना एका दिवसामध्ये वाळून जातील. आता हे पळमावरले दाखवते तुम्हाला. हे बघा पळमावर पण किती पातळ दिसत आहे. हे काढायला थोडासा त्रास होईल, त्याच्यावर लवकर निघून जातील. हे बघा किती पातळ झाले आहे, एकदम चिटकून झाले. असं वाटते एक पण नाही राहणार, सर्व तुटून जातील. पण सर्व पापड निघून आले ते. हे बघा हे एवढे काढले मी. आता हे पळमावरले पहिले काढून घेऊया. तर हे कसे काढले ते बघूया. बघा किती पातळ झाले. याला असं हलक्या हलक्या हाताने खालतून प्रेस करायचं. हे बघा असं
खालचा जो पळम आहे तो असा सरकून घ्यायचा. ती इथले पातळातनं मग तुटून जातील आपण न होडताळ केली ते. असे हलक्या हलक्या हाताने असा मागे करून घ्यायचा पळम, म्हणजे पापड तुटतील नाही तुमचे. पाणी वगैरे मारलं तर ते एकदम खराब होऊन जातील. ते तसं नाही करायचं, पहिले वाळू द्यायचे. ते कुळलेईला करता तसं उलटा कपडा करून छानी पाणी मारता. याला नाही करू शकत तसं, हे खराब होऊन जातील, सरे तुटून जातील, जमा होतील. असे हलक्या हलक्या हाताने जो कपडा आहे तो असा काढून घ्यायचा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत, पापडाचे आहेत, उपासाचे पण भरपूर आहेत. उपासाची चकली वगैरे ते पण आहे, पापड पण आहेत उपासाचे. हे बघा, हे असं असं हलक्या हलक्या हाताने काढून घ्यायच्या. पळमालाच थोडासा टाईम लागला तर पळमवरती टाकले तर दुसऱ्याला नाही लागत टाईम. तशी कोणतीही मस्त अशी पन्नी वगैरे अशी जाडसर असली तर त्याच्यावरतीच टाकायचे. आता हा पापड काढून घेतला. बघू शकता तुम्ही किती पातळ झाला आहे. बघा, असेच सर्व हे पापड आपल्याला काढून घ्यायचे. पापड तुटले नाही पाहिजे आपले. आता हे सर्व पापड काढून घेतले. हे बघा किती पातळात, हे माझे बोटं पण दिसत आहे तिकून. आता आपण यांना तळून घेऊया. तर यातले हे सर्वच नाही तळणं थोडेसे तळून घेते. तर तेल गरम करायसाठी ठेवलं. थोडंसं तेल चेक करू. यामध्ये थोडासा तुकडा टाकून बघूया. हे पापड इथले पातळातनं की तेलात टाकतात एकदम असे नरम पडून जातील आणि काढले की लगेच कडक होता. या गोष्टीची काळजी करायची की जसं तेलात टाकले तसेच लगेच काढून घ्यायचे. आता हे बघा, हे तुकडा टाकलास तर लगेच असा वर येऊन गेला. जास्त पण नाही तेल तपू द्यायचं, नाही तर ते लाल पडून जातात. लगेच तेलात टाकला लगेच काढून घ्यायचा. बघा, असं झाऱ्याने प्रेस करायचं, लगेच काढायचं. आणखी एक टाकते. हे बघा, पटकन काढून घ्यायचं, काहीच वेळ लागत नाही यांना तळ्याला. जास्त वेळ ठेवलं तर ते मग पिवळे लाल दिसून जातात, त्याचा कलर बदलून जाईल. तर लगेच उडदाच्या पापडासारखाच असते हे, लगेच काढून घ्यायचं. बघा पटकनी. आणि हा तेलात टाकला की हा गव्हाच्या पिठाचा पापड असा नरम पडून जातो आणि त्याला लगेच काढला की तो कडक होऊन जातो. असेच थोडेफार हे पापड तळून घेते पटापट. झाला हा तळणं. हे बघा, आणखी असे थोडेफार पापड असे तळून घेतले. आता मस्त हे पापड होता. खायला अतिशय चविष्ट लागता आणि खूप एकदमच कुरकुरीत आणि पातळ होता, कागदासारखे. नक्की बनवा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आता हे किती कुरकुर झाले बघा. बघा, एकदम असा चुरमा होऊन जातो हातामध्ये. तर दुसरा बघा किती कुरकुरीत झाले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर पण करा आणि नक्की पापड